मारेगाव वार्ता न्यूज चॅनल, ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत। मारेगाव वार्ता। अतिवृष्टीचा कहर, साहेब बोरी शिवारात शेतकऱ्यांची आंतरश्वासात घुसमट। सुरेश डबले यांचे 4 एकर कपाशी व सोयाबीन उद्ध्वस्त। शासन दरबारी मदतीची आर्त हाक। साहेब बोरी शेतशिवारात 15, 17, 18 ला अतिमुसळधार पावसाने कहर केला आहे। या अतिवृष्टीमुळे शेतकरी सुरेश महादेव डबले राहणार मेटीखेडा यांच्या शेतशिवारात सर्वे नंबर 22 गट नंबर 4 यांची 4 एकर शेतीतील कपाशी व सोयाबीन ही प्रमुख पिके पूर्णतः नष्ट झाली आहे। 100% नुकसान झाल्याने सुरेश डबले यांचे कुटुंब हतबल झाले असून आता पुढील दिवस कसे काढायचे हाच मोठा प्रश्न त्यांच्या समोर उभा ठाकला आहे। सुरेश डबले यांनी पावसाळ्याच्या सुरुवातीलाच कपाशी व सोयाबीन लागवड करून मोठी आर्थिक गुंतवणूक केली होती। मात्र गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या मुसळधार पावसाने शेतात पाणीच पाणी झाले, मुळं कुजली, रोपे आडवी झाली आणि संपूर्ण हंगामाचे श्रम वाया गेले। सर्व काही गेलं, आता हातात काहीच उरले नाही, फक्त आशा आणि शासनाकडून मदतीची वाट बघतोय, असे भावनिक उद्गार सुरेश डबले यांनी व्यक्त केले। त्यांनी तात्काळ पंचनामे करून योग्य नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे। अन्यथा वाढती कर्जबाजारीपणा आणि नैराश्य यामुळे शेतकरी आत्महत्येच्या उंबरठ्यावर येतील अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली। या घटनेमुळे बोरी शिवारातील इतर शेतकरीही चिंतेत आहे। हवामानाच्या बदलत्या स्वरूपामुळे शेतीचा आधार दिवसेंदिवस डळमळीत होत चालला आहे। शासनाने अशा नैसर्गिक आपत्तीमध्ये तातडीने आणि प्रभावी मदत करावी हीच सध्या तरी काळाची गरज आहे। 4 एकर शेतीतील कपाशी व सोयाबीनचे 100% नुकसान, सुरेश डबले आर्थिक संकटात, शासनाकडून मदतीची अपेक्षा, पंचनामे त्वरित करून नुकसान भरपाई देण्याची मागणी। परिसरातील इतर शेतकरीही धास्तावले। मारेगाव वार्ता रवींद्र दूध कोहळे, महोदा, पांढरकवडा, यवतमाळ।